सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुरगुडमध्ये छत्रपती शाहू महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुरगुड शहरात त्यांच्या ऐतिहासिक कार्याला अभिवादन करण्यात आले. मुरगुड येथील पहिल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी नागरिकांनी एकत्र येत नळ पाण्याचे पूजन करून शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले. समाजसुधारक आणि दूरदृष्टी असलेले राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या जनक बंधू सर पिराजीराव घाडगे यांच्या स्मरणार्थ सर पिराजीराव तलाव उभारलेला होता. या तलावामुळे मुरगुड शहरासह परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला. त्या काळात अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या सायपन पद्धतीचा वापर करून पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली होती. विरोबा मंदिराजवळील तुकाराम चौक येथे पाण्याचा हौद बांधून सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे उद्घाटन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या उद्घाटन प्रसंगी स्वतः छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. या ऐतिहासिक घटनेला तब्बल 104 वर्ष पूर्ण झाली असली तरी त्या ठिकाणाहून आजही अखंडपणे पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांमध्ये शाहू महाराजांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते मुरगुड येथील हा कार्यक्रम शाहू महाराजांच्या सार्वजनिक जीवनातील शेवटच्या मोजक्या कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या स्थळाला ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शाहू महाराजांनी बांधलेल्या विहिरी, तलाव आणि पाणी योजनांना आजही त्यांच्या लोककल्याणकारी कार्याची स्मारके म्हणून पाहिले जाते. त्यापैकी मुरगुड येथील ही पाणी योजना एक प्रमुख स्मारक म्हणून ओळखली जाते. यावेळी बबन बारदेसकर, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, गजानन साळुंके, उदय पाटील, मनोज ढोबळे, मारुती बोते, प्रदीप कोळी, प्रकाश सुतार, दिगंबर परीट, शिवाजी पाटील, अनिल अर्जुने, शिवाजी कळंद्रे, महादेव माडेकर, अनिल रणवरे, उमेश गुरव, विनायक मेटकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.